काय लिहिलंय? संपूर्ण जीवन ही तयारी आहे, तुझी अंतिम परीक्षा आहे. हा, 8वा अध्याय 6वा श्लोक. यम यम वापी स्मरण भावा त्यजती अंती कलेवरम तम तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः. या ठिकाणी जे वाक्य लिहिलंय, संपूर्ण जीवन ही तयारी आहे आणि मृत्यू ही अंतिम परीक्षा आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शालेय शिक्षण कोणाकोणाचं झालंय? कोण कोण शाळेत गेलंय? ठीक आहे, बरे. कल्पना करा, 10वीच्या वर्षी दाखल झालो आपण, 10वीत गेलो, 9वी पास झालो आणि 10वीत गेलो. 10वीचं संपूर्ण वर्ष शाळेत न जाता मित्रांबरोबर बाहेर टवाळक्या केल्या. काय केलं? 10वीचं वर्ष शाळेत न जाता मित्रांबरोबर हिंडलो, टवाळक्या केल्या, अभ्यास केला नाही. अभ्यास केला नाही तर काय गॅरंटी आहे की हा मुलगा बोर्डात येईल? गॅरंटी आहे का? बोर्डात येईल का तो? प्रभूजी म्हणतात पासच होणार नाही. त्याच पद्धतीने आयुष्यभर विहित कर्म न करता निषिद्ध कर्म केलं, शाळेत गेला असता, अभ्यास केला असता, कदाचित बोर्डात पहिला, दुसरा, तिसरा नंबर येऊ शकला असता, पण ते केलं नाही. तर याचा अर्थ काय? तो बोर्डात तर निश्चित येऊ शकणार नाही, मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव येणार नाही. आयुष्यभर भगवंतांच्या आज्ञेविरुद्ध काम केलं तर मृत्यूसमयी त्याला भगवंतांची आठवण येईल का? येणार नाही. का? आयुष्यात 10वीच्या संपूर्ण वर्षात विज्ञानाचे फॉर्म्युले कधी पाठच केले नाहीत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नॉमेट्री म्हणतात. आपण हे शिकलोय 10वीमध्ये गणितामध्ये. भूमिती, त्रिकोणमिती नावाचा एक सब्जेक्ट होता आपल्याला, त्याच्यात आपण शिकलो. तर हा सिद्धांतच जर माहीत नसेल तर त्या सिद्धांताचं उत्तर लिहिता येईल का आपल्याला? नाही येणार. त्यामुळे आयुष्यभर जर भगवंतांची आठवणच नाही काढली तर मृत्यूसमयी भगवंत आठवतील का? नाही. त्याच पद्धतीने वर लिहिलंय, संपूर्ण जीवन ही तयारी आहे. 10वीच्या वर्षात प्रवेश मिळाल्यापासनं अभ्यास सुरू केला पाहिजे, ते शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास केला परीक्षेच्या, तर गॅरंटी आहे चांगले मार्क मिळतील ह्याची. त्याशिवाय गॅरंटी आहे? त्याच पद्धतीने या जीवनात आत्ता श्वास चालू आहेत ना आपले, तेव्हाच भगवंतांची आठवण काढा, तेव्हाच भगवंतांबद्दल वाचा, तेव्हाच ग्रंथांचा अभ्यास करा. तर मृत्यूसमयी भगवंत ज्याप्रमाणे 18व्या अध्यायात सांगतात, काळजी करू नकोस, मी तुला माझ्या धामात घेऊन जाईन. या वचनाची भगवंत पूर्तता करतील. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हा अभ्यास केला पाहिजे ना. तर बोर्डात येऊ ना. काय म्हणणं आहे तुमचं? पटतंय का नाही पटत आहे? हो, असं ठामपणे येत नाहीये. फक्त 2-3 जणांचंच येतोय, बाकीच्यांना काय करायची आवश्यकता नाही म्हणतात ते. तर हे आपण करायचंय, भगवंतांच्या आज्ञांचं पालन करायचंच आहे. त्यांनी काय होतं? आता बघा, हा मनुष्य मृत्यूच्या समयावर पोचलेला आहे. काय? आता तो काही क्षणात देह सोडणार आहे आणि त्यावेळेस त्याच्या मनात जे भाव असतील त्या त्या ठिकाणी त्याला पुन्हा जन्माला घातलं जाईल. त्याला घर दिसतंय, त्याला गाडी दिसतीये, त्याला पैसे दिसतायत, त्याला पत्नीची आठवण येते. ह्या जर गोष्टी तो मृत्यूसमयी आठवत राहिला तर पुन्हा त्याला त्याच ठिकाणी जन्माला घातलं जाईल. पण त्याच्याऐवजी त्यांनी भगवंतांची आठवण केली तर
त्याला भगवत धामात नेण्यात येईल. कुठे जाईल तो? वैकुंठात जाईल. जिथे कुंठ नाही, म्हणजे काबाड कष्ट दुःख जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी नाहीत. वैकुंठ हे आध्यात्मिक जगतात आहे आणि स्वर्ग भौतिक जगतात आहे. पृथ्वीच्या वर भूर्भुव हे लोक आहेत ना, हे सगळे लोक पृथ्वीच्या वरचे आहेत. स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, सिद्धलोक, चारणलोक, ब्रह्मलोक किंवा सत्यलोक हे पृथ्वीच्या वरचे. आणि मगाशी नारकीय योनी पाहिले आपण. अतल सुतल वितल तलातल रसातल पातल हे पृथ्वीच्या खालच्या बाजूला असलेले ग्रह. तर जर त्यांनी भगवंतांची आठवण काढली तर हे वरचे जे लोक आहेत ना, स्वर्ग गंधर्व लोक, ह्या सगळ्या लोकांपेक्षा वैकुंठात नेलं जाईल त्याला. कुठे नेलं जाईल? कारण स्वर्गातनं परत मृत्यू लोकात ढकलला जाणार खाली तो. पण वैकुंठात गेला तर रिटर्न तिकीट नाही. काय? परमनंट. तुकाराम महाराज सदेह वैकुंठात. तर मृत्यूच्या वेळेस जर त्यांनी कृष्णाची आठवण केली तर डेफिनेटली तो कृष्णाबरोबर जाणार. त्याच्यासाठी मदत कोण करणार? ही शास्त्र माहित ना, ही शास्त्र मदत करणार आपल्याला. कळलं? पुढे जायचं. इथे लिहिलंय ते वाचू आपण. भगवंतांनी इथे लिहिलंय, कौंतेय आपल्या देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो. भावाचे म्हणजे आपला भाऊ जो आहे तो भाऊ नाही, हृदयात असलेला भाव. ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. म्हणजे जर एखाद्याने मृत्यू समयी आपल्या घराची चिंता केली, काय केली? घराची चिंता केली, तर हे निश्चित की त्याला मृत्यू समयी काय आठवलं? घर आठवलं. तर भगवंत डेफिनेटली चित्रगुप्ताला सांगणार, या घराशी तो आसक्त आहे तर त्याला काहीही करून त्या घरातच पाठव, त्याच घरात पाठव. मग चित्रगुप्त काय बघेल? पुण्यकर्म किती आहे? ठीक आहे, बऱ्यापैकी पुण्यकर्म आहे, पुढचा देह मनुष्याचा प्राप्त होईल. मग तो काय होईल? त्याच घरामध्ये त्याच नातेवाईकांमध्ये कोणाच्या तरी पोटी घेऊन जन्म घेईल. आपल्यापैकी किती जणांनी हे असं ऐकलंय आणि अनुभवलंय? कितीतरी लोक सांगतात की बहुतेक आमचे आजोबा परत आले, आजी परत आली. हाच अर्थ आहे तो. काय? यम यम वापी स्मरण भावा त्यजती अंती कलेवरम. पुन्हा त्याच घरात पुण्यकर्म भरपूर असेल आणि मनुष्य देह पुढचा प्राप्त असेल तर तो नातू पणतू काहीतरी म्हणून पुन्हा त्याच घरात जन्माला येईल. का जन्माला येईल? तर त्या घराशी त्याची आसक्ती आहे. म्हणून भगवंत म्हणतील ठीक आहे, त्याच घरात पुन्हा जा. पण जर पुण्यकर्म नसेल आणि पापकर्म असेल, तर भरपूर मांसभक्षण केलं असेल, तर त्याच घरात पुन्हा मांजर म्हणून जन्माला येईल आणि दिसणारे सगळे उंदीर खाईल. मांसभक्षण करायचंय ना, ये त्याच घरामध्ये. घर तेच मिळेल पण देह कुठला मिळेल? मांजराचा मिळेल. बर, मनुष्याचा मिळो किंवा मांजराचा मिळो, चार गोष्टी पुन्हा मागे लागल्या ना. कुठल्या? जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. म्हणजे या चक्रातनं सुटलो का पुन्हा पिळून पिळून निघणारच ना. मग काय करायचं? मृत्यू समय भगवंतांची आठवण यायला पाहिजे ना. म्हणजेच काय? 10वीचा पेपर लिहिताना सगळे फॉर्म्युले आठवायला पाहिजेत ना. केव्हा आठवतील? अभ्यास केला असेल तर आठवेल ना, नाहीतर आठवेल का? मग काय म्हणणं आहे आपलं? अभ्यास करायचा आहे का नाही करायचा? कारण शाळेत ठीक आहे, आपण सांगू शकतो मला शाळेत नाही जायचं, मी नाही जाणार शाळेत. मृत्यूचं काय? मृत्यूचं काय? कोण म्हणू शकेल नाही मला नाही, मी नाही म्हणणार, मला नाही मृत्यू भोगायचा. भोगावा लागेल. मग तयारी कधी करायची? तयारी कधी करायची? कधी? आत्तापासून. येस, आजच्या क्षणापासून सुरुवात करायला लागेल. का? किती दिवस उरलेत कोणाला माहिती? माहिती का कोणाला? किती दिवस उरलेत ते नाही माहिती ना. मग तयारी कधी करायची? तहान लागल्यावर विहीर खणायची का? आधीच प्रोव्हिजन करून ठेवायची ना प्यायच्या पाण्याची.
तर म्हणून मी हे 10वीच्या मुलाचं उदाहरण दिलं. कळलं तुम्हाला? परीक्षेला बसलाय पण प्रश्न वाचून भंबेरी उडाली, काय लिहू कळतच नाहीये. का? अभ्यासच केला नाही हो. त्याच पद्धतीने मृत्यू जेव्हा येणार आहे तेव्हा त्या मृत्यूची आधीच तयारी करायची. काय करायची? मृत्यूची तयारी आधीच करायची आहे. कशा पद्धतीने करायची आहे? मृत्यू समयी मला कोण आठवलं पाहिजे? कसे आठवतील? तर त्यांची भक्ती केल्यावर आठवतील. नाहीतर त्याच घरामध्ये त्याच घरामध्ये पाठवले जाऊ आपण. का? आसक्ती ती होती ना, त्याच घराची आसक्ती होती. म्हणून संपूर्ण जीवन ही तयारी आहे आणि मृत्यू ही शेवटची परीक्षा आहे. आणि किती जणांना या परीक्षेत पास व्हायचंय? हातवर करा. जे हातवर करणार नाही त्यांना नापास व्हायचंय. सगळ्यांना पास व्हायचंय का नाही? मग आपण आजपासून तयारीला लागायचं. तयारीसाठी काय करायचं? तयारीसाठी अभ्यास काय माहिती का तुम्हाला? एकदम सोपा अभ्यास आहे. एकदम सोपा अभ्यास. केवळ भगवंतांचं नाव घ्यायचं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढा सोपा अभ्यास आहे. कठीण आहे का अभ्यास? किती जण करणार? सगळे करणार ना? म्हणजे सगळे पास होणार ही परीक्षा. भगवंत काय बघतात? यांनी माझं नामस्मरण केलेलं आहे जीवनभर, मग मृत्यूच्या वेळेस मी आठवणीत ठेवणार त्याला आणि त्याला वैकुंठात घेऊन जाणार. त्याला या जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकवणार नाही. त्याला दुःख पुन्हा भोगायला लावणार नाही. का? तो आज्ञाधारक आहे. त्यांनी मी सांगितलेल्या आदेशांचं पालन केलंय. त्याला फुल मार्क देणार. किती मार्क देणार? पहिला नंबर येणार, बोर्डात येणार प्रत्येक जण. पण त्याच्यासाठी कंडिशन काय? भगवंतांचं फक्त नामस्मरण करायचंय, बाकी काही करायचं नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊ. काय लिहिलंय? योग म्हणजे काय नाही असं लिहिलंय. योग म्हणजे काय असं नाही लिहिलंय. लोकांच्या डोक्यामध्ये योग या शब्दावरनं वेगवेगळ्या विचित्र कल्पना असतात. काही लोक याला योग म्हणतात. काय म्हणतात? पण योग म्हणजे हे नाही. हे केवळ तपस्या करणे नाही, केवळ सिद्धी प्राप्त करणे नाही, दीर्घायुषी होणे नाही. पण आतापर्यंत आपण हेच समजत होतो ना योग म्हणजे. बरोबर का नाही? आसनं करायची, प्राणायाम करायचा, पश्चिमोत्तानासन करायचं, सूर्यनमस्कार घालायचे, हे म्हणजे योग नाही बरं का. याला योग म्हणत नाहीत. म्हणून मी मुद्दामून हा शब्द इथे लिहिलाय. योग म्हणजे काय नाही. आणि आपण ह्यालाच योग समजत असतो, पण हे योग नाही आहे. योग काय आहे हे पुढे पाहू. योग म्हणजे काय? 6वा अध्याय 47वा श्लोक. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. योग हा शब्द युज धातूपासून येतो. संस्कृतमध्ये युज म्हणजे जोडणे. युज म्हणजे काय? युज म्हणजे जोडणे. युनियन हा शब्द ऐकलाय का? युनियन. प्लंबिंगचं काम कोणी केलं असेल ना, त्याला बरोबर माहित असतं युनियन. प्रवीण सांगितलं युनियन, जॉईंट म्हणजे दोन पाईप एकत्र जोडण्यासाठी जे वापरलं जातं ना त्याला युनियन म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये हा शब्द संस्कृत युज मधनं गेलेला आहे. युज म्हणजे जोडणे. काय जोडणे? काय जोडणे? ते जे कनेक्शन आहे ना भगवंतांशी ते तुटलंय आपलं आणि पाणी वाया चाललंय.
काय झालंय? पाणी वाया चाललंय म्हणून आपल्या नळात पाणी येत नाहीये. मग आपल्या नळात पाणी येण्यासाठी काय करायला लागेल? ते युनियन परत जोडायला लागेल ना. त्याला म्हणतात भगवंतांशी तुटलेला आपला संबंध पुन्हा जोडणे. हा, म्हणजेच योग. या योग शब्दाची व्याख्या आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. ह्याला आधी जे दाखवलं ना, याला शारीरिक कसरती किंवा करामती म्हणू शकतात. सर्कशीमध्ये जोकर असतो ना, हा, तो असले काही प्रकार दाखवू शकतो आपल्याला. त्याच्यासाठी जास्त काही विशेष प्रावीण्य मिळवावं लागत नाही. सर्कसीमध्ये एक स्पेशल टीम असते ह्याच्यासाठी, जे वरच्या झोपाळ्यावर कसरती करून दाखवत असतात. सर्कस बघितली आहे ना, जे वरच्या झोपाळ्यावर कसरती करून दाखवत असतात. आणि विदूषक काय करत असतो? खाली जमिनीवर कसरती करत असतो. पण नंतर सर्कशीच्या शेवटी काय होतं? त्या जोकरला तो रिंग मास्टर एक चाबूक मारतो, चल वर जा म्हणतो. हा, आणि तो जोकर जातो वर आणि तो सुद्धा करून दाखवतो. तो जोकर तशा कसरती सुद्धा करून दाखवतो. शारीरिक कसरती म्हणजे योग नाही. योग म्हणजे काय? तुटलेला संबंध, युज, जोडणे म्हणजे योग. आता तुमच्या डोक्यातली संकल्पना क्लिअर झाली का योगाबद्दलची? हा, योग म्हणजे काय? थोडासा अभ्यास सुरू होतोय आता. काय होतोय? थोडासा अभ्यास सुरू होतोय. थोडासाच आहे, जास्त नाही आहे. बघा, मनुष्य प्राणी मगाशी आपण पाहिलं, त्याचे दोन प्रकार कुठले? नियम पालन करणारे आणि नियम भंग करणारे. हा, नियम पालन करणाऱ्यांमध्ये 4 प्रकार आहेत. काय लिहिलंय? कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. कर्मामध्ये अजून 2 प्रकार आहेत, सकाम कर्मी आणि निष्काम कर्मी. खाली एक वचन लिहिलंय, वाक्य लिहिलंय, 99% लोक नियमांचं पालन करत नाहीत. न करणारे आहेत, म्हणजे करत नाहीत. 1%च लोक नियमांचं पालन करतात. हा, मग आपल्याला कुठं जायचंय? 99% जायचंय का 1% यायचंय? 1% यायचंय. हा, अरे मी थोडा गुगली टाकल्यावर लगेच सगळे पक्ष बदलून टाकलात तुम्ही. कुठल्या पार्टीत जायचंय आपल्याला? नियम पालन करणाऱ्यांच्या पार्टीत जायचंय का नियम भंग करणाऱ्यांच्या पार्टीत जायचंय? हा, मग ते 1% लोक आहेत. हा, लक्षात ठेवा, संत मंडळी कमीच असतात. हा, संत मंडळी कमीच असतात. आपल्याला कोणात जायचंय? राक्षसांमध्ये जाऊन बसायचंय का संतांमध्ये यायचं? मग 1% यायचंय ना. हा, आपण वडिलांचा आज्ञाधारक पुत्र बनायचंय ना, बरोबर ना. मग आपल्याला त्या 1% येऊन बसावं लागेल. भगवंतांच्या नियमांचं पालन करणारे. हा, तर पुढे बघू आता. नियम भंग करणारे लोक कोण? हा, पहिली कॅटेगरी काय? माझा नाही विश्वास, मी नाही करणार. का? माझा विश्वास नाही. ओके, भगवंत कधी येतात का त्याचा गळा धरायला? हे माझ्यावर विश्वास नाही, तुला ठोकूनच काढतो म्हणून? अजिबात नाही, अजिबात नाही. का? कोणीतरी सांगितलंय नाव घेऊ नका. तुम्हाला माहित जरी असलं तरी नाव घ्यायचं नाही. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्धांत आहे. मी पुढचं बोललो नाही, ते तुम्ही बोलला. मी भगवंतांना मानणार नाही. ठीक आहे, भगवंत म्हणतात तुझ्या स्वातंत्र्याच्या आड मी येत नाही, तुला जे करायचं ते कर. कधी आले का भगवंत आपला गळा धरायला? नाही आले. तुला जे करायचं ते कर, मी तुझ्यावर सोडून दिलंय. त्यामुळे त्या कॅटेगरीतले लोक काय म्हणतात? एक जण असं म्हणतो, काय म्हणतो? माझा नाही विश्वास. बरोबर ना? असे लोक भेटले असतील आपल्याला. हा, दुसरी कॅटेगरी. बरोबर,
चित्र पाहिली आहेत का ही? हा, केली आहेत का कोणी? सांगणार नाही कोणी. तिसरी मनोवृत्ती, हा, म्हणजे घोर पाप कर्म करणारी लोक. आणि चौथी कॅटेगरी आणि लक्षात घ्या, आपल्यावर लहानपणापासनं हेच बिंबवलं गेलंय. हे केलं नाहीस ना तर बाप्पा काय करेल? हा, काय केली? भीती दाखवण्यात आली. म्हणून आपण माणूस नास्तिक बनायला सुरुवात होते. अरे असं केलं नाही तर खरोखर माझा कान कापेल का? म्हणजे तर या 4 गोष्टी ज्या आहेत ना, त्याचं वर्णन 9व्या अध्यायात भगवंत करतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिता. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकतावादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांना मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ होतं. काय होतं? काहीही कामाला येत नाही. ह्या 4 कॅटेगरीतली लोक बघितली आपण. माझा भगवंतांवर विश्वास नाही, खा प्या मजा करा, पुढचा दिवस कोणी बघितला आहे? हा, 30% काय येते जवळच आहे. हा, पुढचा दिवस कोणी बघितलाय? आसुरी आणि सैतानी धर्म केवळ भीती दाखवण्यासाठी. काय होतं? लहानपणी भीती घातली जाते. लहानपणी भीती घातली जाते. जसा जसा तरुण होतो ना, ती भीती कमी कमी होत जाते. अरे लहानपणी सांगितलं होतं असं केलं तर असं होईल म्हणून, पण मी आता असं केलं नाही झालं. असं केलं पण तसं नाही झालं, माझा काही कान कापला गेला नाही. सांगितलं होतं दारू प्यायची नाही म्हणून, पण आता तर मी बिंदास पितोय, काही होत नाहीये. हळूहळू काय होतं? नास्तिकतावादाकडे लोक जायला सुरुवात होते. काय होतं? हा, काही होत नाही हे केलं तर, मग बिंदास करा. काय होतं? मग बिंदास पापकर्म करा. असं करण्याकडे मनुष्याची प्रवृत्ती होते. त्याच्यावरनं आपण समजू शकतो नियम भंग करणारे लोक कोण असतात. तर या 4 श्रेणीतले लोक जे आहेत ना, हे सगळे नियम तोडणारे लोक असतात. कळलं आपल्याला? पुढे बघू. नियम पालन करणारे लोक. काय लिहिलंय? नियम पालन करणारे लोक सकाम कर्मी. काय करतात? शास्त्रांचे पालन करतात. वेदांमध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे कार्य करतात. काय करतात? यज्ञ, दान, तप या सगळ्या गोष्टी करतात. पुनर्जन्माचं ज्ञान असतं, पण इथे सुद्धा पूर्णता नाहीये. काय लिहिलंय? हा, खोदा पहाड निकला चुहा. म्हणजे काहीतरी मोठं घबाड मिळेल, जमिनीखाली कुठेतरी सोन्याच्या मोहराचा हंडा मिळेल म्हणून सगळं शेत उकरून काढलं. हा, पण नंतर सगळं उकरल्यानंतर एक छोटस उंदराचं बीळ कुठेतरी मिळालं. हा, सोन्याचा हंडा काही मिळालाच नाही. सकाम कर्मी लोक काय करतात? शास्त्रांचं पालन करतील, पुनर्जन्माचं ज्ञान पण असतं त्यांना, यज्ञ करतील, दान देतील, तपश्चर्या करतील. पण म्हणजेच काय? थोड्याशा सुखासाठी खूप कष्ट घेतील, पण पुन्हा जन्म मृत्यू यांना सामोरं जावंच लागेल. हा दुसरा श्रेणी झाली. पुढे बघू. भगवद्गीतेनुसार योगाचे प्रकार. कर्मयोग म्हणजे काय? कोणतीही स्वार्थ भावना न ठेवता
भगवंतांसाठी कार्य करणे. मगाशी आपण यज्ञ, दान, तप हे बघितलं. हा, मी यज्ञ करीन म्हणजे त्यातनं काहीतरी मला मिळेल. मी दान देईन म्हणजे कोणीतरी मला कठीण वेळेस मदत करेल. मी आज तपश्चर्या करीन आणि काहीतरी सिद्धी प्राप्त करीन. काहीतरी हेतू ठेवून केलेलं कार्य म्हणजे सकाम कर्म. पण कोणतीही स्वार्थ भावना न ठेवता कृष्णासाठी किंवा भगवंतांसाठी केलेलं कार्य म्हणजे कर्मयोग. योग शब्द कळला का? आता इथे काय झालं? योग म्हणजे काय? जोडणे. इथे काय शब्द वापरलाय? कर्म योग. म्हणजे आपण जे कार्य करतो ना तेच कार्य करणे, फक्त भगवंतांशी जोडून करणे. कसं करणे? भगवंतांशी जोडून ते कार्य करणे. ह्याच्यातनं काय होतं? बंधनमुक्त होणं, कार्य करण्याची कला विकसित होते. फळाशी आसक्त न राहता कार्याशी आसक्त असतो. मयी सर्व, तिसऱ्या अध्यायातला 30वा श्लोक. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरा. की तो जे काही कार्य करतो ती सगळी कार्य मला संबंधित ठेवून करतो. म्हणजेच काय? आज्ञाधारक मुलगा जे काही करेल तो पहिले वडिलांना सांगेल, बाबा आज मी अशा पद्धतीने शेत नांगरणार आहे. बाबा माझ्या मनात नवीन घर बांधायचा विचार आहे. बाबा अशा पद्धतीने मी आज पैसे कमवून आणणार आहे. तेच कार्य करणार आहे, फक्त वडिलांना सांगणार आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण सांगत नाही. मग बाबा म्हणतात मग जे काय येईल त्याला भोगायला सुद्धा तूच तयार राहा. बरोबर का नाही? वडिलांना सांगून केलं तर वडील जबाबदार नाही. वडील मार्गदर्शन पण करतील. जबाबदारी तर घेतील, पण मार्गदर्शन पण करतील. नाही, समजा तो म्हणला बाबा घर बांधीन मी, बाबा मला घर बांधायचं. बाबा काय करतील? त्याला सांगतील हा मग असं कर, या दिशेला घर बांध, इकडे घराचं एंट्रन्स ठेव, इकडे घराचं स्वयंपाकघर ठेव. असं काय करतील? आपल्या अनुभवाची जोड त्याला देतील. कळलं? आपल्या अनुभवाची जोड देतील. काय देतील? जोड देतील. मग तो कर्मयोग होईल. तेच कार्य करायचं, भगवंतांना सांगून करायचं. कळलं? काही वेगळं आहे का? हा, तर ह्याला म्हणतात कर्मयोग. अष्टांग योग म्हणजे काय? इथं लिहिलंय, यांत्रिक पद्धतीने मन आणि इंद्रिय नियंत्रित करून परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणे. ह्याच्यामध्ये 8 अंग येतात अष्टांग योगाची, म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. कुठली कुठली अंग आहेत ती? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पण अर्जुन भगवंतांना सांगतो, अरे बापरे, हे करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. हा, आपल्यापैकी किती जण मोजून 10 मिनिटे पद्मासन घालून श्वास रोखून असं बसू शकता? सांगा बघू. 20 सेकंद सुद्धा बसू शकत नाही. 10 मिनिटं तर सोडून द्या, किती? 20 सेकंद सुद्धा बसू शकत नाही. कारण ही प्रणाली या युगासाठी नाही. योग साधना ही सतयुगासाठी देण्यात आलेली होती, कलियुगासाठी नाहीये. आणि जे या कलियुगात योग साधना करण्याचा प्रकार करतायत ते चुकीच्या मार्गाने हे प्रकार करतायत. का? तर सतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष झालं. द्वापर युगामध्ये 1,000 वर्ष झालं. आणि कलियुगात 100 तरी जगतो का आपण? मग जी अष्टांग योग सिद्धीची जी
प्रणाली होती, सिस्टीम होती, ती जेव्हा तुमचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं तेव्हाच काम करत होती. आता ही काम करणार नाही. किंवा या अष्टांग योग सिद्धीच्या प्राप्तीसाठी खूप मोठा काळ लागतो. 5-5, 10-10 हजार वर्ष लागू शकतात एकेका मार्गावर प्रावीण्य मिळवण्यासाठी. कलियुगात हे शक्य नाही. म्हणून अर्जुन म्हणाला, कलियुगात हे नियम पालन करणं कठीण आहे. कृष्ण काय सांगतात? येस, बरोबर आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. अनेक अनेक जन्मानंतर जेव्हा त्याला हे ज्ञान होतं, अरे जे काही केलं ना ते सगळं वाया जाईल. हे सगळं नियम, ध्यान, धारणा, प्राणायाम, प्रत्याहार ह्याचा काहीही उपयोग झाला नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. प्रपद्यते म्हणजे शरण जाणे. सिंपल प्रोसेस आहे. ह्या सगळ्या बाकीच्या प्रोसेसच्या मागे लागण्यापेक्षा केवळ मला शरण गेला असतास ना तर फार लवकर माझ्याकडे आला असतास. भरपूर जन्म वाया घालवलेस. आणि त्याच्यात 12व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात तर सांगतात, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. जे या अव्यक्त रूपाची उपासना करतात ना त्यांचं जीवन पूर्णपणे क्लेशांनी भरलेलं असतं. जिवंत असतात तेव्हा असलं काहीतरी प्रकार करून शरीराला त्रास देतात आणि मेल्यानंतर अव्यक्ताची उपासना केल्यामुळे मेल्यानंतर सुद्धा त्यांना त्रासच होतो. म्हणजे आधीही त्रास, नंतरही त्रास. कोणी सांगितलंय त्रास घ्यायला? त्रास घेण्यासाठी आपण इथे आलोय का? आनंद उपभोगण्यासाठी आलो का नाही? प्रत्येकाला काय पाहिजे? सुख, शांती, समाधान, समृद्धी पाहिजे का नाही? मग जेव्हा ह्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत त्याऐवजी हे सगळं करण्यात क्लेशदायक गोष्टींमध्ये टाइम घालवायचा आपला, की ज्याच्यातनं मिळत काहीच नाही. थोड्याफार कसरती किंवा माकड चेष्टा करून दाखवतात लोक. काय करतात? हे सिद्धिवादी लोक जे असतात ना, काय आसनं बिसनं करून दाखवणारे, हे काय करतात? थोडीफार सिद्धी मिळवतात आणि त्या सिद्धीवर लोकांना भुलवतात. काय करतात? भुलवतात आणि त्यांना सांगतात, बघा माझ्याकडे या, मी तुम्हाला योग शिकवतो आणि तुम्ही काय करा? तुमचे पैसे मला द्या. काय करा? तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात कसे येतील? याच्याने आपला काहीही फायदा होत नाही. कारण मृत्यूसमयी कृष्णाची आठवण येत नाही. मृत्यूसमयी कृष्णाची आठवण येत नाही. त्यामुळे हे सगळे केलेले कष्ट वाया. म्हणून भगवंत इथे सांगतायत, अनेक अनेक जन्मानंतर तो भगवंतांकडे येतो. बरेच जन्म वाया गेल्यावर त्याला अक्कल येते, अरे जे काही केलं ते सगळं चुकीचं ठरलं. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. शरण जेव्हा येतो तेव्हा तो भक्ती मार्ग सुरू करतो आणि नंतर त्याचं जीवन सुखी होऊन जातं. नंतर त्याचं जीवन सुखी होऊन जातं. आणि ह्या मार्गाचा अवलंब केल्याने परिणाम काय होतो? ब्रह्मज्योतीतून परत खाली भूतलावर यावं लागतं. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. अष्टांग योग आणि त्याचे दुष्परिणाम काय लिहिलंय? सॉरी ते मध्ये एकदम हे होतं. यांत्रिक पद्धतीने मन आणि इंद्रिय नियंत्रित करून परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी एवढ्या सगळ्या मार्गांचा अवलंब करणे. अर्जुन म्हणतो हे मला करणं शक्य नाहीये. ह्याच्यातला धोका काय आहे? सिद्धींच्या जाळ्यात अडकण्याचा धोका. माहितीये का हा कोण आहे? मुनी होते, श्रेष्ठ ऋषी होते. त्यांच्याकडे काय सिद्धी होती माहितीये? 2 सिद्धी सांगतो तुम्हाला. कडाक्याच्या उन्हाळ्यात
ते वाळवंटात जायचे. कल्पना करा, कडाक्याच्या उन्हाळ्यात वाळवंटात जायचे. आपल्या बाजूला 12 अग्नी पेटवायचे, चारी बाजूनी, सगळ्या 12 बाजूनी अग्नी पेटवायचे, मध्ये बसायचे आणि ध्यान करायचे. काय करायचे? ध्यान करायचे. एवढी सिद्धी होती त्यांच्याकडे. उन्हाळ्याच्या दिवसात 2 मिनिटासाठी लाईट गेले तर लाही होते आपल्या अंगाची. हा, विश्वामित्रांकडे काय सिद्धी होती? उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटात जाणार, बाजूनी 12 अग्नी लावणार, मध्ये बसून ध्यान करणार. शक्य आहे का? किती जणांना शक्य आहे आपल्यापैकी? हा, हिवाळ्याच्या दिवसात हिमालयात जायचे, नदी गोठायची. हिवाळ्यात काय होतं? नदी गोठते. मग तिथे खड्डा खणायचे, त्या गोठलेल्या नदीत खड्ड्यात बसायचे, बाजूनी बर्फ टाकून घ्यायचे, फक्त मुंडकं बाहेर, आणि ध्यान करायचे. शक्य आहे? मी परवा तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितला होता, फ्रीज उघडून हात ठेवा म्हणून. हा, किती जणांनी केला हो घरी जाऊन? विसरून गेले. हा, शक्य नाही आपल्याला हे, मरून जाऊ आपण. त्यांच्याकडे सिद्धी होती, पण अशा सिद्धीवाल्याचं सुद्धा एका क्षणात पतन झालं. कशामुळे? मेनकेतल्या पायातल्या छुमछुमचा आवाज ऐकला. हा, काय केलं? बस, पायातल्या पैंजणाचा फक्त आवाज ऐकला, त्यांची तपश्चर्या भंग पावली. तात्काळ त्यांनी योगसिद्धी सोडली आणि तिच्याबरोबर विवाह करून टाकला. काय उपयोग आहे असल्या यम, नियम, ध्यान, धारणा, प्राणायाम, समाधीचा? आहे काही उपयोग? म्हणून अर्जुन सांगतोय, कलियुगात हे नियम पालन करणं कठीण आहे. सौबरी मुनी तर विश्वामित्र मुनींच्या पुढच्या स्तरावर होते. त्यांनी काय विचार केला? विश्वामित्र मुनी या पृथ्वी तलावर होते आणि तिथे मेनकेचं दर्शन झालं, म्हणून त्यांचं पतन झालं. मी तर नदीच्या पाण्याखाली जाऊन तपश्चर्या करीन, तिथं तर कोण बाई येणार नाही ना मला त्रास द्यायला. हा, ना छुमछुमचा आवाज येईल, ना पैंजणांचा आवाज येईल, ना कंकणांचा आवाज येईल. हा, म्हणून ते यमुनेच्या लोअर बेड म्हणजे तळाशी जाऊन तिथे आसन लावलं त्यांनी आणि तिथे योग साधना करायला बसले. पण जेव्हा डोळे उघडले ना, डोळ्यासमोर त्यांनी 2 माशांना मैथून करताना पाहिलं. काय केलं? 2, एक मासा, नर आणि मादी, यांना मैथून करताना पाहिलं. त्यामुळे त्यांच्या भावना एकदम उचंबळून आल्या. पाण्यातनं बाहेर आले आणि किनाऱ्यावर मांधाता राजाचं राज्य होतं, तिथे जाऊन त्याच्या 50 राजकन्यांशी विवाह केला. काय केलं? 50 राजकन्यांशी विवाह केला. योग साधना भंग पावली, सगळ्या सिद्धी लयाला गेल्या. अशा सिद्धींचा काय उपयोग आहे? अशा योगाचा काही उपयोग आहे? आहे का नाही? काही उपयोग नाही. म्हणून अर्जुन सांगतोय, असे योग सिद्धीचे मार्ग मला नकोय. का? याच्यातनं धोका काय आहे? सिद्धींच्या जाळ्यात, आपल्याच सिद्धींच्या जाळ्यात ही दोघी लोक अडकली. काही फायदा झाला नाही, एवढी तपश्चर्या करून सुद्धा. ह्याच्या विरुद्ध दुसऱ्या एंडचे लोक, अंगाला राख फासणार, जटा वाढवणार, दाढी वाढवणार आणि हातात काय? मागच्याच काही ह्याच्यात पाहिलं, 4 पापकर्मांमध्ये आपण, त्याच्यात एक पापकर्म काय होतं? व्यसन किंवा नशापान. असे साधू आलेत का आपल्या भेटीला? कधी बघण्यात आलेत का? हा, तो स्वतःच नरकात चाललाय आणि त्याला फॉलो करून आपण सुद्धा नरकातच जाणार ना. हा, असे चिलीम बाबा प्रत्येक गल्लीच्या कॉर्नरला असतात.
आणि आपले पैसे लुबाडायला तयार असतात. ह्याला योग म्हणायचं का? नाही म्हणायचं ना. गॅरंटेड नाही ना. कारण पहिलाच नियम तोडतोय तो. नशापान करतोय. काय करतोय? नशापान करतोय. भगवंतांना सामान्य व्यक्ती समजणे किंवा सामान्य व्यक्तीला भगवंत समजणे ही चूक कधी करायची नाही. हे लोक स्वतःला भगवान म्हणून घेतात. काय करतात? असे भगवान दृष्टीस पडलेत का आपल्या कधी? पेपरांमध्ये वाचलंय ना. काय करणार मग? जाणार का अशांना शरण? हा, डोळे उघडे ठेवा. काय? अज्ञानी राहू नका. भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलंय, संशयात्मा विनश्यती. तर अशा पद्धतीने अंधानुकरण कधी करू नका. नाही, शेजारची बाई म्हणाली तिथे एक बाबा आलाय, तो अंगारा देतो आणि गुणी येतो. हा, घोर अज्ञान आहे, भोंदूपणा आहे. बळी पडू नका. हे जीवन भगवंतानी दिलंय. जीवन कसं जगायचं भगवद्गीतेत भगवंतानी सांगितलंय. ते फक्त वाचा. सगळं अज्ञान दूर होईल. हा, सगळं अज्ञान दूर होईल. 9:15 झाले. आज आपण इथे थांबूया. अज्ञान, मूर्ख व्यक्ती सिद्धिप्राप्त बाबांना भगवान समजतात. अशा लोकांना जे भगवान समजतात ना, ते लोक कोण असतात? मूर्ख असतात. आपण कोण आहोत? शहाणे आहोत. मग अशा लोकांना आपण भगवान समजणार का? नाही समजणार. थँक्यू व्हेरी मच. इथे थांबूया आपण.